नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सुभाष सुंठणकर सरांच्या नको ते उद्योग या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला श्रोते हो, ऐकूयात सुभाष सुंठणकर लिखित नको ते उद्योग या कथासंग्रहातली कथा देव देतो तीन डोळे. समाधान मंगल कार्यालय. गोपाळरावांच्या मुलीचं आज लग्न, स्नेहलचं लग्न. बऱ्याच दिवसांनंतर जमलेलं हे लग्न होतं. जवळजवळ 35 ते 40 स्थळांनी नकार दिल्यानंतर हे लग्न जमलेलं होतं. त्यात 5-6 वर्ष फुकट गेलेली होती. स्नेहल नंतर रंजना आणि अनघा या 2 मुलींची लग्नही गोपाळरावांना जमवायची होती. स्नेहलचा उशिरा का होईना पण जमलं, ह्या आनंदात गोपाळराव मग्न होते. वरपक्ष वाटेवर होता, म्हणजे प्रवासात होता. लग्नासाठी हॉलमध्ये आदल्या दिवशी यायचं, सीमांत पूजन उरकायचं. ही प्रथा आता कमी झालेली होती. हॉलचा मालक लग्नाच्या दिवशीच हॉल देत असे, त्यामुळे वधूपक्ष आणि वरपक्ष लग्नाच्या दिवशीच हॉलवर हजर होत. मुहूर्त उशिरा होता. वरपक्ष प्रवासात होता. 1 तासानंतर हॉलवर पोहोचणार होता. एकदम घाईघाईनं गजानन म्हणजे गोपाळरावांचा भाऊ आला आणि म्हणाला, अरे हॉलमध्ये आल्यापासून स्नेहल कुठे दिसत नाही. अरे बहुतेक स्नेहल कुठेतरी गायब झाली बरं का. काय सांगतोस, गायब झाली? गोपाळराव हादरले. हे बघ आता आपण असं करूयात, लग्नाच्या या हॉलमध्ये आपण दोघंच सगळीकडे तिला शोधूया. मिळाली तर बरं झालं, मिळाली नाही तर मात्र फार मोठं संकट येणार आहे. चल 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 शोधूयात. गोपाळरावांना अक्षरशः घाम फुटलेला होता. मंडळी, त्या दोघांनी सर्वत्र शोधलं पण त्यांना स्नेहल कुठेही दिसली नाही. गोपाळरावांचं धाबच दाणणलं ना. सकाळी स्नेहल घरात होती. हॉलवर येईपर्यंत स्नेहल सगळ्यांच्या बरोबर होती आणि हॉलवर सगळे आपल्या नटण्या थटण्याच्या तयारीला लागल्याबरोबर स्नेहल गायब झालेली होती. अरे जरा तिला फोन तरी लावून बघ ना. गजानन गोपाळरावांना आतल्या खोलीत नेत म्हणाला. गोपाळरावांनी स्नेहलला मोबाईलवर फोन लावला पण स्विच ऑफ होता. फोन स्विच ऑफ आहे रे. गोपाळ, मला वेगळाच संशय येतोय बरं का. अरे कठीण झालं रे, आता कठीण झालं. स्विच ऑफ म्हणजे काय? मला वाटतं स्नेहल पळून गेलेली असावी. ती कुणाबरोबर तरी पळून गेली नक्की. अरे हां, तिच्या मनात दुसराच कोणीतरी असणार. हा अमोल तिला पसंत नसणार. हे लग्न जबरदस्तीनं करतायत असं तिला वाटलं असणार, म्हणून ती बहुतेक पळून गेली. ती कुणाच्या मागे किंवा कोणी तिच्या मागे लागलेला होता का? अरे कसं काय सांगणार. होता एक चित्तरंजन म्हणून एक जण होता, तो अधूनमधून स्नेहलला भेटायचा बरं का. त्याला मी पिटाळला होता. अरे त्याचं असं होतं मंडळी, स्नेहलच्या ऑफिसमध्ये एक चित्तरंजन म्हणून होता. स्नेहल आणि चित्तरंजन कधी कधी एकमेकांना भेटायचे. कधी चित्तरंजनच्या घरी, कधी स्नेहलच्या घरी. हसत विनोद करत एकमेकांशी गप्पा मारायचे. तो जास्त घरी यायला लागला तेव्हा गोपाळला आला राग. एक दिवशी तर गोपाळरावांनी त्याला स्पष्ट सांगितलं, आमच्या घरी पुन्हा पुन्हा येत जाऊ नको, नाही तर तुझे 32 दात तोडीन आणि प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून ती पिशवी तुझ्या हातात ठेवीन. त्यानंतर तो बिचारा काही घरी आला नाही. त्यांनी आपले 31 दात वाचवले. एकदाच आधीच पडला होता त्याचा. पण स्नेहल त्याला त्याच्या घरी, ऑफिसमध्ये, बागेत भेटत असावी आणि आता ती त्याच्याबरोबर पळून गेली असावी, हा आपला तर्क गोपाळनं गजाननाला सांगितला. आता वरपक्षाला तोंड द्यायचं कसं, हा प्रश्न गोपाळ आणि गजानन पुढे उभा राहिला. स्नेहलला फोन लागेपर्यंत लग्नाच्या हॉलपर्यंत गुप्तता राखायची हे दोघांनी ठरवून टाकलं. वरपक्षाचे पाहुणे आले की आधी त्यांचं स्वागत करायचं, त्यांना फ्रेश होऊ द्यायचं, चहा पाणी द्यायचं. पुढे काय करायचं ते नंतर बघू असं दोघांनी ठरवूनच टाकलं. मग पुन्हा 4-5 वेळा गोपाळने स्नेहलला फोन केला पण फोन स्विच ऑफ तो स्विच ऑफ. शेवटी एकदाचा फोन लागला. अगं कुठे आहे स्नेहल तू? असं विचारल्यावर स्नेहल शांतपणे म्हणाली,
मी सुखात आहे, मी आनंदात आहे. अगं आनंदात काय आहेस, कुठे आहेस ते सांग आधी. आम्ही सकाळपासून शोधतोय तुला. इकडे नवरदेव यायची वेळ झाली, तू ताबडतोब ये बर का. माझं काही सांगत बसू नकोस, ताबडतोब ये म्हणजे ये. अजून तुझी सगळी तयारी व्हायची आहे. लगेच ये तू. आणि फोनवर गप्पा मारत बसू नकोस कोणाशी. बाबा बाबा अहो माझं लग्न झालंय. काय लग्न झालंय? गोपाळराव सटपटले हो. त्यांना दरदरून घाम फुटला. हो बाबा माझं लग्न झालंय. स्नेहलने परत बॉम्ब टाकला. असं कसं एकदम होत आहे लग्न? केव्हा झालं? कुणाशी झालं? कुठे झालं? असं कसं मध्येच झालं? ते चित्तरंजनशी झालं ना? सापडू देतो तो चित्तरंजन मला. अरे जावई झाला तोतया म्हणून काय झालं? त्याचे 32 दात तोडतो, त्याच्या हातात ठेवतो. बाबा माझं लग्न झालंय पण ते चित्तरंजनशी नाही हो. चित्तरंजनशी नाही? गोपाळला एकामागून एक आश्चर्याचे धक्के बसत होते. अहो तो चित्तरंजन नेभळट आहे, त्याचे दातबीत काही तोडू नका. मग ते जाऊ देत, लग्न कोणाशी झालंय ते तरी सांग. अश्वत्थाम्याबरोबर. माझा बॉयफ्रेंड होता तो. गोपाळला बसणाऱ्या धक्क्यांची तीव्रता आता वाढत चाललेली होती. अश्वत्थामा? हा कोण अश्वत्थामा उपटला मध्येच? सापडू देत त्याचे 32. मग स्नेहलनं थोडक्यात जी माहिती सांगितली त्यावरून गोपाळरावांना अर्थबोध झाला की स्नेहलचं आधीपासून अश्वत्थामावर प्रेम होतं, चित्तरंजनवर सुद्धा होतं. पण चित्तरंजन नेभळट, शामळू आणि मवाळ होता. अश्वत्थामा धाडसी, धीट आणि जहाल होता. त्याची आपल्याबरोबर पळून जाऊन लग्न करायची तयारी होती. तो आपल्याच धर्माचा, जातीचा, विचारसरणीचा आणि प्रेमळ आहे. आपल्याला तो पारंपरिक पद्धतीनं सर्वांसमोर ठरवलेला म्हणजे लादलेला अमोल नवरा म्हणून अजिबात पसंत नव्हता. म्हणून आपण अश्वत्थामा स्वीकारला. कालच गुपचूपपणे विवाह नोंदणी कचेरीत साक्षीदारांसह जाऊन तिथे लग्न सुद्धा लावलं. आता आपण आनंदात आहोत. आत्ता आपण रेल्वेमध्ये बसलेलो असून अश्वत्थाम्याच्या घरी निघालेलो आहोत. गोपाळरावांचं दाबं दाणा 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 दाणाणलं. हे सगळं गोपाळरावनी गजाननला सांगितलं तेव्हा तो सुद्धा हादरला. आता आपण ठरवलेला तो नवरा अमोल आणि त्याचा तो वरपक्ष यांना तोंड कसं द्यायचं हा प्रश्न गोपाळरावांच्या समोर येऊन पडला. ते प्रवासात आहेत, थोड्या वेळात इथे येऊन पोहोचतील. त्यांना फोन करून येऊ नका असं सांगून खरी परिस्थिती सांगायची का काय? कसं आहे, ते इथे आल्यानंतर सुद्धा सगळं सांगावं लागणार होतंच ना मंडळी. तोच हॉलच्या दरवाज्यात हार तुरे लावून सजवलेली वरपक्षाची बस उभी राहिली. वरपक्षाची मंडळी मोठ्या दाबात, महिला लचकत मुरडत आणि मुलं दंगामस्ती करत बसमधनं उतरली. दरवाज्यात त्यांचं स्वागत करून त्यांना आत घेण्यात आलं. हात पाय तोंड धुवून चहा घेण्याची विनंती करण्यात आली. उत्साही मंडळींनी हॉलच्या दरवाज्यात आपले फोटो काढून घेतले, सेल्फी काढल्या गेल्या. गोपाळराव आणि गजाननानं नवरा अमोल याला मधल्या वेगळ्याच खोलीत नेलं. अमोलचे वडील तात्या त्यांनाही बोलवलं. अमोलचे वडील म्हणजे अमोलच्या वडिलांना सगळेजण तात्या म्हणूनच संबोधत असत. गोपाळरावांनी अडखळत आणि माफी मागत स्नेहलच्या बाबतीत घडलेला सगळा प्रकार सांगून टाकला. पहिल्यांदा अमोल आणि तात्या चिडले. त्यांनी आगपाखड केली. आम्हाला आता तोंड दाखवायला जागा राहिलेली नाहीये. बाहेर चहा घेत असलेल्या आमच्या माणसांना आम्ही काय सांगणार सांगा? गावात जाऊन आम्ही काय सांगणार सांगा? माझ्या ऑफिसात मी काय सांगणार सांगा? फार मोठं संकट तुम्ही आमच्यासमोर उभं केलंय बरं का. गोपाळरावांनी गजाननाने पुन्हा एकदा माफी मागितली. चौघेही 10 मिनिटं शांत बसले. मग शांततेचा भंग करत अमोल ठामपणे म्हणाला, हे बघा मी लग्न करणार आणि या हॉलमध्ये आजच लग्न करून मी जाणार. धाबं हे दणाणण्यासाठीच असतं हे गोपाळरावांना पुन्हा एकदा समजलं. काय म्हणालात तुम्ही? मी लग्न करणार, स्नेहलशीच करणार. आता गर्भगळीत झालेले गोपाळराव आणि गजानन आपापसात कुजबुजायला लागले. स्नेहलशी लग्न आता शक्य नाही हे अमोलला पटवून दिलं पाहिजे हे दोघांनी ठरवलं. दोघांनीही अमोलला पटवून द्यायचा प्रयत्न केला. मग थोडंसं नरमी येत अमोल म्हणाला, ठीक आहे तुम्ही मोबाईलवर स्नेहलला फोन लावा आणि तिने फोन उचलला की फोन मला द्या. अहो पण ती फोनवर तुमच्याशी बोलेल का नाही शंका वाटते हो. तसा सकाळपासून तिने मोबाईल स्विच ऑफ ठेवला होता.
शिवाय तिला रेल्वेत फोन ऐकू येईल न येईल काय कळत नाही ना. स्नेहल उगाच स्पष्ट बोलून अमोलचा अपमान करेल का काय म्हणून गोपाळराव सटपटलेले होते. स्नेहलचं तर लग्न झालंय, त्यामुळे ती आता बिनधास्त बेधडक वागणार. आली का नाही पंचायत? तुम्ही फोन लावा तर, आणि फोन लागला की मला द्या ना. अमोलचा हे का कायम होता. शेवटी गोपाळरावांनी स्नेहलला फोन लावला. तिने फोन उचलला. बोला बाबा. लगेच गोपाळने फोन अमोलकडे दिला. अमोल फोनवर स्नेहलशी बोलला. तिला परत यायची विनंती केली. मी येणार नाहीये, स्नेहलनं बाणेदारपणे उत्तर दिलं. अगे इकडे केवढा गोंधळ उडेल. वधूपक्ष वरपक्ष दोन्ही पेचात येतील. हाहाकार माजेल. सगळ्यांची त्रेधा तिरपीट उडेल. अगं अमोल तिला काय काय सांगत राहिला. माझं लग्न काल झालंय, मी येणार नाहीये. स्नेहलने ठाम उत्तर परत एकदा देऊन टाकलं. मग अमोलने पुन्हा स्नेहलला काही पटवून द्यायचा प्रयत्न केला. तात्यांच्या सांगण्यावरनं अर्धा हुंडा कमी करतो हे आश्वासन सुद्धा देऊन बघितलं. मी परत येणार नाही म्हणजे नाही. स्नेहल आपल्या निर्णयावर ठाम होती. मग अमोलने फोन बंद करून टाकला. सगळं कठीण झालेलं आहे हे त्याने ओळखलं. गोपाळराव गजानन गोंधळून गेले होते. काय करावं ते त्यांना सुचेना. आणि अचानक अमोलनं पवित्रा बदलूनच टाकला. त्यांनी मनाशी काहीतरी निश्चय केला आणि म्हणाला, हे बघा स्नेहल परत येणार नाही हे मला आता समजून चुकलंय. त्यामुळे मी माझा निर्णय बदललाय. अहो आम्ही तेच सांगत होतो ना तुम्हाला. माझा निर्णय सांगतोय मी. बरोबर सांगा. गोपाळरावांची उत्सुकता वाढली. छातीतली धडधड वाढली. हे बघा मी ठरवलंय की लग्न या मंडपात करूनच घरी जायचं. स्नेहल नाही तर नाही. दुसऱ्या कुठल्या तरी तरुणीशी लग्न करूनच घरी जायचं आणि ती तरुणी शोधून आणायचं काम तुमचं. माझ्यासमोर आजच्या आज आत्ताच्या आत्ता योग्य तरुणी आणून उभी करा, अमोलनं गोपाळरावांना सांगितलं. मध्यंतरी गोपाळनं एक धाबा उभा केला होता. ते आता दाणाणून गेला. अहो पण अशी अचानक कशी काय अशी तरुणी? हे बघा ती जबाबदारी तुमची. माझ्यासमोर लग्नासाठी तरुणी उभी करा म्हणजे करा. अमोलची ही जवळजवळ धमकीच होती. गोपाळराव हादरले. गजानन हादरला. लग्नाला तरुणी अशी पटकन मिळते काय? स्नेहलचं लग्न जमवताना आपण कित्येक उंबरे झिजवले आणि एखादी तरुणी तयार झालीच तर ती आजच्या आज लग्नाला तयार कशी होईल? आमंत्रण पत्रिका, साड्या, खरेदी, दागदागिने, हुंडा, मानपान, ऑफिसमधली रजा, ही सगळी तयारी आधी करायला नको? आजच्या आज हे सगळं कसं शक्य आहे? हे लग्न काय असं पटकन होतं काय? हे सगळं अमोलला आणि तात्यांना समजावण्याचा प्रयत्न गोपाळने आणि गजानननी केला. अमोल म्हणेल ते खरं असंच तात्या म्हणत होते. नेहमी आपल्याला उलट विधान करते म्हणून आपल्या पत्नीलाही वाटाघाटीला ते कधी बोलवत नसत. अमोलचं मत तर ठाम होतं. मी याच मंडपात आजच लग्न करणार. योग्य तरुणी उभी करण्याची जबाबदारी तुमची, ती तुम्ही पार पाडलीच पाहिजे. गोपाळरावांनी गजाननाने ओळखलं की आता दुसरा कुठलाही विचार न करता तरुणी शोधणं भाग आहे. अमोल आणि तात्या ऐकणार नाही. मग ते लग्न मंडपात अशी कोणी मुलगी आहे का ते आठवायला लागले. हॉलमध्ये सगळीकडे जाऊन बघून येऊयात का आपण? गजानन हळूच बाजूला येऊन गोपाळरावांना विचारलं. नको रे, ते बरं नाही दिसणार. शिवाय हॉलमध्ये वधूपक्षाची वरपक्षाची लोक आता एकमेकात मिसळली आहेत. अरे मग तरुणी कुठे मिळणार आपल्याला? प्रश्न तोच आहे ना. तेवढ्यात गजाननाला काहीतरी आठवलं. अचानक त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. तो पटकन गोपाळरावांना म्हणाला, अरे गोपाळ, तरुणी लक्षात आली बरं का? लक्षात आली? कोण रे कोण? अरे तुझ्या 3 मुली आहेत का नाही? स्नेहल, रंजना आणि अनघा. रंजनाला दाखवायची. जमलं तर जमलं. रंजना? छे छे, हे बघ विचार करण्यासारखी गोष्ट आहे. स्नेहलचं तर लग्न झालंय. आता तुझी दुसरी मुलगी रंजना आहे ना, ती अमोलला दाखवून टाकायची. दोघंही एकमेकांना पसंत पडले तर प्रश्न मिटला. रंजनाचं लग्न होऊन जातंय की रे. अरे असं कसं होईल पण एकदम अचानक? अरे नीट विचार कर, पण पटकन विचार कर. अंधाळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2 डोळे, असं होतंय. मग गोपाळरावांनी विचार केला. गजाननाचं म्हणणं विचार करण्याजोगं आहे. आईतर रंजनाचंही लग्न होऊन जातं. स्थळं शोधणं नाही, फोटो कुंडली घेऊन उंबरठे झिजवणं नाही, आमंत्रण पत्रिका, पोशाख, साड्या, खरेदी, रिक्षा घेऊन आमंत्रण देत फिरणं, हे काहीही नाही. एकदम आणि आजच लग्न होऊन जातं. वेगळा लग्न खर्च पण नाही. अमोल तर आपल्याला जावई म्हणून पसंत आहेच. पण रंजनाचं काय?
तिला अमोल पसंत पडेल का? तिच्या मनात जर दुसरा कोणी असेल तर लग्नासाठी तिच्या मनाची तयारी असेल का? आजच्या आज लग्नाला ती तयार होईल का? सासरचं गाव तिला मान्य असेल का? तिला सासरी याच स्वरूपाची नोकरी मिळेल का? स्नेहलचं लग्न अचानक दुसऱ्याशी झाल्यानं अमोलला ती अपशकुनी तर मानणार नाही ना, वाईट पायगुणाचं तर मानणार नाही ना ती अमोलला. हे सगळे विचार त्यांच्या मनात आले आणि मग गोपाळराव गजाननाला म्हणाले, तुझा विचार मला पटलाय बरं का, मी अमोल बरोबर बोलून बघतो. मग गोपाळरावांनी अमोलला बाजूला नेलं आणि आपली दुसरी मुलगी रंजना हिला आणतो, पसंत पडते का बघा, दोघंही एकमेकांना पसंत पडला तर प्रश्नच मिटेल असं सांगितलं. हे बघा, मी आजच लग्न करून घरी जायचं हे ठरवून टाकलेलं आहे, तुम्ही आणा रंजनाला. अमोलनेही संमती देऊन टाकली. अमोल साखरपुड्याच्या वेळी हजर होताच, पण आपल्याकडची मंडळी, गोपाळरावांच्याकडची मंडळी आणि भरपूर बायका या गर्दीत आपण रंजनाला बघितलंय का नाही हे त्याला आठवेना. साखरपुडा काय तो 2 तासात आटोपला होता आणि त्या धार्मिक विधी जास्त. मग मैत्रिणींचे फोटो काढत असणाऱ्या रंजनाला गोपाळरावांनी बोलवलं, एका वेगळ्या खोलीत घेऊन गेले. चांगले नट्टापट्टा केलेल्या मैत्रिणींचे आणि त्यांच्या मेहंदीच्या हातांचे फोटो काढत असलेली रंजना म्हणाली, काय हो बाबा तुमची मध्येच कटकट आहे, असं म्हणत ती कुरकुरत त्या खोलीत आली. स्नेहल पळून गेलीये, तिचं अश्वत्थामा नावाच्या तरुणाबरोबर लग्न झालंय असं सांगून गोपाळरावांनी तिला पहिला धक्का देऊन टाकला. आणि हे अमोलला सांगितल्यानंतर मी इथेच लग्न करून घरी परतणार आहे, तुम्ही तरुणी शोधून द्या, ही अमोलची अट ऐकली आणि तिला दुसरा धक्का बसला. आणि ऐन वेळी अशी तरुणी आपल्याला कोण मिळणार, तेव्हा तूच लग्नाला तयार हो, असं गोपाळरावांनी सांगितल्यावर तिला तिसरा धक्का बसला. मग गोपाळरावांचं आणि रंजनाचं छोटंसं भांडण झालं. मी असं अचानक आज लग्न नाही करणार, वरपक्षाला हाकलून द्या तुम्ही, असं रंजनाचं मत. तर आपली आबरू जायची वेळ आली आहे, स्नेहलने आपल्या तोंडाला काळं फासलंच आहे, तर घराण्याची आबरू सांभाळणं आता तुझ्या हातात आहे, हे गोपाळरावांचं मत. बराच वेळ वाद झाल्यावर गोपाळराव म्हणाले, अगं रंजनाला दाखवा असं अमोल म्हणतोय, तर आता दाखवायचा कार्यक्रम तरी करू ना, नाहीतरी तू स्नेहलच्या लग्नानिमित्त चांगले कपडे घातलेलेच आहेत, त्यात तू त्याला पसंत पडशील असं सुद्धा काही नाहीये ना, नंतरचं नंतर बघू ना, आपण पसंत पडूच असं नाही. हे ऐकताच रंजनाला आनंद झाला. दाखवण्याचा कार्यक्रम उरकायला हरकत नाही. शिवाय अमोलनं आपल्याला पसंत केली तरी नंतर आपण त्याला नकार देऊ शकतो की. हल्ली बऱ्याच तरुणांना नकार देतात, त्याची भानगड आहे, त्याला टक्कल पडलंय, तो अर्धवट वाटतोय, अशी काहीही कारणं त्यावेळी त्या देतात. मग रंजनाला दाखवायचा कार्यक्रम झाला. गोपाळराव, गजानन, तात्या, अमोल आणि रंजना अशा 5 जणांच्या उपस्थितीत गुपचूपपणे कार्यक्रम पार पाडला. आपल्या दुसऱ्या मुलीचं, रंजनाचं लग्नही याच मंडपात, म्हणजे कमी खर्चात होऊन जाणार म्हणून गोपाळराव थोडेसे खुश झाले. तात्या आणि अमोलनं रंजनाला टिपिकल प्रश्न विचारले. प्रश्नोत्तरं थांबली. आता निर्णय. गोपाळची उत्सुकता वाढली की अमोल आता काय सांगणार. मला रंजना पसंत नाहीये. अमोलनं प्रचंड धक्का दिला. पसंत नाहीये? पसंत नाहीये म्हणजे नाहीये. अहो पण असं काय झालं, म्हणजे तिची उंची कमी आहे. कमी आहे? अहो तशी फारशी कमी नाही आहे हो, उंचीमध्ये खूप फरक आहे, फारसा नाही आहे हो. वाद कशाला घालताय, उंची मोजून बघा ना, या पट्टी आणा. आता हे आणि काय भलतंच. आता अमोल फुटपट्टी घेऊन रंजनाची उंची मोजणार. लग्न घरात फुटपट्टी कुठून मिळणार, या हॉलमध्ये पट्टी मिळणार नाही हे ओळखून गजाननानं समोरच्या पुस्तकाच्या दुकानात जाऊन फुटपट्टी आणली. रंजनाला भिंतीलगत उभं करण्यात आलं. पट्टीनं खूण करून तिची उंची मोजली तर ती 4 फूट 4 इंच भरली. आता माझी उंची बघा, असं म्हणत अमोल भिंतीलगत उभा राहिला. तात्यानं पट्टीनं खूण करून अमोलची उंची मोजली, ती 5 फूट 11 इंच भरली. बघा उंचीमध्ये किती फरक आहे बघा. चालतंय हो, चालतंय की, म्हणजे उंची तशी फारशी महत्वाची नाही ना लग्नामध्ये. गोपाळराव त्याला पटवायचा प्रयत्न करायला लागले. नाही, महत्वाची कशी नाही, उंची महत्वाची आहे. मला रंजना पसंत नाही, अमोल ठामपणे म्हणाला. आता गजानन आणि गोपाळ समोर पुन्हा पेच उभा राहिला. याला ताबडतोब लग्नासाठी तरुणी कशी मिळवून द्यायची. बरं, तरुणी याला दाखवली तर याला पसंत पडली पाहिजे. उंची जुळत नाही, रंग जुळत नाही, हुंडा मान्य नाही, घराणं चांगलं नाही, घमेंडखोर वाटते, फार वटवटी आहे, अशी कारणं सांगून हा नकार देत बसणार. याला हाकलूनच द्यायचा का.
का बडवूनच काढायचा? हे असे विचार सुद्धा गोपाळरावांच्या मनात आले. पण स्नेहल पळून गेली आहे, त्यामुळे चूक आपली आहे. आता तडजोडीनं घेणं भाग आहे, नाहीतर मंगल कार्याला या जोरात तमाशा होईल, नाचक्की होईल. आपल्या ओळखीत किंवा इथे मंगल कार्यालयात कोण तरुणी आहे हे गजानन आणि गोपाळराव आठवायला लागले. तेवढ्यात खोलीच्या दारावर टकटक झाली. गोपाळरावानं दार किलकिलं करून हळूच बाहेर बघितलं तर त्यांची तिसरी मुलगी अनघा ती बाहेर उभी होती. गोपाळरावांनी तिला आत घेतलं, दार बंद केलं. ते आल्या आल्या म्हणाली, अगं रंजना, तू कुठे आहेस मागासपासनं? सगळ्या मैत्रिणी तुला शोधतायत. नाश्ता घेताना सगळ्या जणींनी एकमेकींची किती चेष्टा केली माहिती आहे तुला? त्या टिनपॉट सुंदरीला सगळ्यांनी छळून छळून खाल्लं बरं का. मग अनघा मैत्रिणींच्या गमती सांगत राहिली. रंजनानं तोंडावर बोट ठेवून तिला गप्प बसची खूण केली, पण तिचं लक्षच नव्हतं. शेवटी रंजनानं तिला खोलीबाहेर नेलं आणि मी जरा कामात आहे, मी नंतर हॉलमध्ये येते, तू पुढे जा असं सांगितलं. अनघा आनंदात खाली निघाली. तोच अमोलनं विचारलं, ही आत्ता येऊन गेली ती कोण? ती अनघा, स्नेहल आणि रंजनाची धाकटी बहीण. साखरपुड्याच्या दिवशी ती इथे नव्हती वाटतं. त्या दिवशी? हां, नव्हती. ती नोकरीच्या इंटरव्ह्यूला गेली होती. ती मकॉय अँड मकॉय कंपनीत तिचा त्या दिवशी इंटरव्ह्यू होता. अच्छा अच्छा अच्छा. हां, त्यामुळे ती स्नेहलच्या साखरपुड्याच्या दिवशी नव्हती घरात. ती पसंत आहे मला. अमोलनं एकदम हायड्रोजन बॉम्ब टाकला. काय 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 म्हणाला तुम्ही? गोपाळराव गजानन उडाले. तात्याही थोडे चकित झाले. अमोल आणि तात्या आपापसात थोडेसे कुजबुजले. ती अनघा मला पसंत आहे. अमोलनं पुन्हा सांगितलं, तुम्हाला ती पसंत आहे? आता काय बोलावं हे गोपाळरावांना सुचेना. हो, मला ती पसंत आहे आणि मी आज अनघाशी लग्न करणार आहे. गोपाळरावांच्या पुढे विचारांचं चक्र फिरत राहिलं. रंजनाच्या आधी अनघाचं लग्न? पण लग्नाला ही अनघा तयार होईल का? स्नेहल पळून गेल्याचा किंवा अमोलनं रंजनाला नकार दिल्याचा धक्का तिला आधी सहन करावा लागणार. स्वतःच्या लग्नासाठी मनाची झटपट तयारी करावी लागणार. तिला अमोल पसंत पडेल का? आणि अमोलच्या याटी दांडग्या, उंची, रंग, आवडीनिवडी सगळं तो तपासून घेणार. आजच्या आज लग्न करायचं, अनघा मान्य तरी करेल का? एकूण काय सगळं संकटच आहे. अनघाचं लग्न झालं तर बरंच झालं की. मग मॅट्रिकच्या विद्यार्थ्यांच्या वर्षाच्या शेवटच्या निरोप समारंभाप्रमाणे आपल्या एका डोळ्यात आनंदाचे तर दुसऱ्या डोळ्यात दुःखाचे अश्रू असतील. आनंदाचे यासाठी की अनघाचं लग्न झालं, सासरी तिचा उत्कर्ष होणार, आणि दुःखाचे याच्यासाठी की अनघा आपल्याला सोडून जाणार. तुम्ही जरा अनघाला बोलवा की. अमोलनं जवळजवळ हुकूम सोडला. अहो पण तिची उंची. काय काय उंचीचं काय काढलंय? अहो तुमची उंची 5 फूट 11 इंच, तिची उंची 4 फूट 11 इंच, 1 फुटाचा फरक पडतोय. असू दे, फरक असला तर. हां, अनघा मला पसंत आहे, उंची फारशी महत्वाची नाही आहे. गोपाळरावांनी आता मोठा आच वाचला. म्हणजे तुम्हाला अनघा? तुम्ही बोलवाव तिला. पुढच्या गोष्टी भराभरा वाटपूया, चला बोलवा. गोपाळरावांनी रंजनाला अनघाला शोधून आणायला पाठवलं. रंजनानं लग्न मंडपातल्या हसत्या खिदळत्या जमावातून अनघाला शोधून काढलं आणि बोलावून त्या खोलीत नेलं. गोपाळरावांनी अनघाला एका कोपऱ्यात नेलं आणि घटना सांगून एका मागून एक धक्के देऊन टाकले. स्नेहलचं पलायन आणि लग्न, अमोलचा आजच इथे लग्न करण्याचा हट्ट, रंजनाला उंचीवरून त्यांनी दिलेला नकार आणि क्षणभर बघताच अनघा त्याला पडलेली पसंत. सगळ्या घटना थोडक्यात सांगितल्या आणि म्हणाले, हे बघ, आता खानदानाची इज्जत म्हणजे घराण्याची आबरू वाचवण्यासाठी अमोलबरोबर लग्न करायला आजच्या आज, आत्ताच्या आत्ता तुला तयार व्हायला पाहिजे. अनघाला आनंद झाला ना, प्रचंड आनंद झाला. लग्नाच्या पहिल्या रात्रीची स्वप्न ती अनेक दिवस बघत होती. पहिल्या रात्री नेमकं काय काय घडतं याची दांडगी उत्सुकता तिला होती. कथा कादंबऱ्यातनं तिने पहिल्या रात्रीची वर्णनं वाचली होती. आपली पहिली रात्र कधी येते ह्याची उत्सुकता तिला होती. पण स्नेहल आणि रंजनाचं लग्न झाल्याशिवाय आपलं लग्न होणार नाही हे तिला माहिती होतं. स्नेहलचं लग्न ठरण्यात खूप वेळ गेला होता. अनेक स्थळांनी स्नेहलला नकार दिला होता. त्यात आणि तिचं त्या चित्तरंजनावर होतं प्रेम. स्नेहलचं लग्न झाल्यावर रंजनाला स्थळं बघणार, बरेच जण तिला नकार देणार. रंजनाचं लग्न झाल्यावर आपल्यासाठी स्थळं बघणार, पुन्हा बरेच नकार येणार. शेवटी एकदाचं आपलं लग्न होणार. मग पहिली रात्र, जन्मभर ज्याची उत्सुकतेनं वाट बघावी अशी ती पहिली रात्र. आणि काय आश्चर्य, ती पहिली रात्र आपल्या जीवनात एकदम आजच येणार. अमोल आपल्याशी लग्न करायला तयार आहे.
वडीलधारी मंडळी लग्न लावायला तयार आहेत. आजच लग्न होणार. अहो, तिचा आनंद गगनात मावे ना. मनातनं ती लग्नाला तयार होती, पण ती बाबांना म्हणाली, बाबा मी लग्नाला तयार आहे. चकित झाले गोपाळराव. अनघा एकदम तयार कशी झाली, पण ती तयार झाली याचा त्यांना आनंद झाला. म्हणजे तू लग्नाला तयार आहेस? चला चला चला, माझ्या समोरचा प्रश्न मिटला बाबा. स्नेहलनं पेचात आणलं होतं, तू प्रश्न सोडवला. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. पण बाबा, अगं आता पण काय? माझी एक अट आहे बाबा. अट म्हणताच गोपाळरावांच्या छातीत पुन्हा धडधड सुरू झाली. त्या अलीकडच्या पोरी बापाला काय अटी घालतील सांगता येणार नाही. अगं आता तुझी काय अट आहे बाळा? आहे माझी अट आहे. अरे बघ, आधी वेळ झालाय, आता अटी घालत बसू नकोस ग. माझ्या लग्नाचा अंतिम निर्णय मी मैत्रिणीच्या भेटीनंतर सांगणार, ही माझी अट. आता मध्येच ही कोण मैत्रीण आली तुझी? तिचा काय संबंध आहे? कुठं आहे ती? माझ्या मैत्रिणीचं नाव मृगनयनी. ती मृगनयनी होय? मग तिचा आता इथे काय संबंध आहे? आहे कुठं ती? आहे होती हॉलमध्ये, मैत्रिणींची चेष्टा करण्यात दंग आहे. इथेच आहे ना? जा पटकन गाठ तिला, पळ पळ. गोपाळरावांना समजे ना, आता अमोल पसंत असताना ती मृगनयनीला कशाला विचारत बसतीये. अनघा पटकन हॉलमध्ये गेली. मैत्रिणींच्या घोळक्यातून बाहेर यायला मृगनयनी आधी तयार होईना. शेवटी तिच्या कानात अनघानं तुझ्यावर एक गंभीर विषयावर बोलायचंय, बाहेर ये असं सांगितल्यावरती बाहेर आली. त्या दोघी जिन्याच्या खाली उभ्या राहून बोलायला लागल्या. त्याचं काय झालं होतं, एक गोष्ट आहे ना, ती फक्त अनघा आणि मृगनयनी या दोघींनाच माहिती होती. या दोघी जीवलग मैत्रिणी. अनघाचा एक प्रियकर आहे, त्याचं नाव गौतम. गौतम हा मृगनयनीचा शेजारी. तो नेहमी मृगनयनीच्या भावाकडे येत असे. तिथे अनघाचं आणि या गौतमचं जमलं. ते दोघंही मृगनयनीच्या घरी एकमेकांना भेटत, हसत, खिदळत, गप्पा मारत, एकमेकांना विनोद करताना टाळ्या देत, पाठीवर थाप मारत. एक दोन वेळा ते दोघंच हळूच सिनेमाला सुद्धा जाऊन आले होते. अनघाला त्याच्याबरोबर दोस्ती वाढवायची होती. जमलं तर त्याच्याबरोबर लग्न करायचं होतं. पण आत्ता ती थोडी गोंधळात पडली होती. गौतम उडाणटप्पू होता, कलंदर होता, जिथे झुकेल तिथे झुकेल. त्यामुळे तसा थोडासा तो बेभरवशाचा होता, चंचल होता. एकाच मुलीवर प्रेम करेल, ते प्रेम निभावून नेईल आणि तो तिच्याशीच लग्न करेल याची काही खात्री देता येत नव्हती. तो आणखीन 2-3 तरुणींच्या मागे लागला होता. त्या 2 मुलींच्याही तो घरी जायचा, हसायचा, खिदळायचा, त्यांच्याबरोबर सुद्धा सिनेमाला जायचा. अनघानं माझ्याशी लग्न करणार आहेस ना असं विचारल्यावर माझं फक्त तुझ्यावरच प्रेम आहे, सूर्यचंद्र असेपर्यंत मी तुला सोडणार नाही असं सांगायचा. पण कधी कधी काहीही न बोलता मौन सुद्धा धारण करायचा. आणि ही गोष्ट फक्त मृगनयनीला माहिती होती. तिने ती गुप्त ठेवली होती. आता अमोलनं आपल्याला मागणी घातली आहे, आपलं लगेच लग्न होणार आहे हे अनघानं मृगनयनीला सांगितलं आणि तिचा सल्ला मागितला. त्यांच्या जिन्याखाली गप्पा चालल्या होत्या तेव्हा जिन्याकडे जाणाऱ्या महिला मध्येच व्यत्यय आणायच्या. काय चाललंय अनघाचं? काय ग मृगनयनी, अगं तू इकडे कुठे? बाई स्नेहलचं तर झालं, आता रंजना आणि अनघासाठी ग्रीन सिग्नल पडला बरं का, द्या बार उडून लवकर असं म्हणत त्या बायका जिन्याकडे जायच्या. अनघा समोरचा पेच ऐकला, मृगनयनी बुचकळ्यात पडली. ती विचारी होती, समंजस होती. तिने विचार केला की गौतम बेभरवशाचा, 2-3 मुलींच्या मागे तो मागे लागलाय. अनघानं आपण लग्न कधी करायचं असं विचारल्यावर त्यांनी करूयात की, काय घाई आहे? आईची संमती मिळेल पण वडिलांची कठीण दिसतीये. पण मी तुझ्याशी लग्न करणार. लग्न महत्वाचं नाही आहे, प्रेम महत्वाचं आहे. सूर्यचंद्र बुडाले तरी माझं लग्न तुझ्याशी. सध्या घरचे जरा नाराज आहेत, 3-4 वर्ष थांबूयात आपण. 4 वर्ष काय, बघता बघता जातात. अशी तो वेळोवेळी निरनिराळी उत्तरं द्यायचा. एकंदरीत त्याचं काही खरं नाही हे मृगनयनीने ओळखलं होतं. आता आयती अमोलनं मागणी घातली आहे तर अनघानं त्याला होकार द्यावा असं मृगनयनीला वाटलं. स्नेहलसाठी मुलगा निवडताना गोपाळरावांनी स्वभाव, घराणं, जातपात हे सगळं बघून निवडलं होतं ना, म्हणजे तो चांगला असणार. अनघा त्याला पसंत होती. अनघानं त्याच्याशीच लग्न करावं. होईल थोडी घाई, पण लग्न तर होऊन जाईल का नाही. मग मृगनयनीनं अनघाला अमोलशी लग्न कर असा सल्ला देऊन टाकला. पण माझी एक शंका आहे ग, अनघा म्हणाली. शाणीस, शंका बिंका काही नको आता. अगं स्नेहलच्या लग्नाला म्हणून गौतम इथे येणार आहे. तू मॅड आहेस, त्याला कशाला बोलवलं तू? अगं माझ्या दृष्टीने तो महत्वाचा ना, म्हणून बोलवलं. आता तो महत्वाचा नाहीये, आता अमोल महत्वाचा आहे. तू आता आतल्या खोलीत जा. बोहल्यावर चढेपर्यंत तू गौतमला दिसू नको. जा बाई आता तू.
मग अनघा पुन्हा गोपाळराव होते त्या खोलीत आली. अमोलशी लग्नाला तयार असल्याचा तिने होकार बाबांना कळवला. गोपाळरावांना आनंद झाला. मग गजाननानं गोपाळरावाला एका कोपऱ्यात नेलं. गजाननानं काही महत्त्वाच्या गोष्टी गोपाळरावांच्या कानात सांगितल्या. आधी गोपाळराव गोंधळले, मग त्यांना काहीसं पटल्यासारखं झालं. मग गोपाळराव सर्वांच्या समोर आले. म्हणजे तिथे तात्या, अमोल, गोपाळराव, गजानन, रंजना आणि अनघा एवढे होते. गोपाळराव म्हणाले, अमोल, तुझ्याशी लग्न करायला अनघा तयार आहे. अमोलला आनंद झाला. त्याचा आनंद गगनात मावेना. आजच्या आज लग्नाला तयार आहे, पण आता पण काय? माझी एक अट आहे. तुमची कसली अट? अमोल आणि तात्या गोंधळले. हे कसली अट घालणार? हुंडा कमी करा, दागिने घालणार नाही, मानपान करणार नाही, असं काही? हो आहे, माझी अट आहे. मग सांगा ना. मी रंजनाचं लग्न केल्याशिवाय अनघाचं लग्न करणार नाही. आजच्या आज लग्न करायला रंजना तयार आहे, पण तिला योग्य तो वर शोधून द्यायची जबाबदारी तुमची आहे. गोपाळरावांनी एक मोठा बॉम्ब अमोल आणि तात्यांच्यावर टाकून दिला. रंजनाला वर शोधून द्यायचा? वर शोधला तरच अनघाशी आपलं लग्न होणार आत्ता. पण अचानक कसं काय वर शोधणार तिच्यासाठी? आपण तर आलोय परगावाहून. फक्त वरपक्षाची माणसं आपल्याला माहिती आहे, त्यातनं शोधणं गरजेचं आहे आता. पण अचानक कसं सापडेल? त्यातून तो आजच्याच लग्न करायला तयार झाला पाहिजे. बरं, तो वर बुटका पाहिजे. सगळं कठीण झालेलं आहे. जाऊ दे, हा सगळा नादच सोडून दिला तर गप आपल्या गावी हात हलवत परत जायचं. लोक तोंडात शेण घालतील, गावात आपली नाचक्की होईल, पुढं आपलं लग्न होणं कठीण होऊन बसेल, पंचायत होईल सगळी. शिवाय अनघा आपल्याला आवडली आहे, सुंदर आहे ती. गोपाळराव, गजाननराव, तात्या, अनघा सगळेजण लग्नाला तयार आहेत. फक्त रंजनासाठी आता पटकन वर शोधला पाहिजे. मग अमोल आणि तात्या मुलं आठवायला लागले. इथे हॉलमध्ये असणाऱ्या मंडळीत शोधला आणि एखादा तरुण तयार झाला तर रंजनाच्या लग्नाचं मार्गी लागणार, आणि ते सुद्धा आजच्या आज. मग दोघेही आठवायला लागले. तात्यांचे 2 वर्षापूर्वी वारलेले भाऊ कैलासवासी रामराव यांना 10 मुलं होती. 7 मुलं 3 मुली. 3 मुलींची लग्न झाली होती, तिघांची व्हायची होती. कैलासवासी रामराव, त्यांच्या 3 मुली, 3 जावई, 7 मुलं, 4 सुना आणि एकूण 14 नातू. असा रामरावांचा मोठा लवाजमा लग्नाला हजर झाला होता. सगळे निरनिराळ्या गावाहून पण आवर्जून आलेले होते. रामरावांच्या 3 मुलांपैकी वेदांत हा बुटका होता. अमोलच्या डोळ्यांसमोर तो वेदांत उभा राहिला. रंजनासाठी वेदांत बरा आहे. बुटका आहे. 2 बुटक्यांची वधूवराची जोडी दिसेल, चांगली जमेल. पुढे त्यांना मुलं होतील, तीही बुटकी होतील. त्याला हिमगौरी आणि 7 बुटके हे नाटक आठवलं. तात्या स्वतः जाऊन त्या लगीनगाईत हॉलमध्ये वेदांताला शोधून आले. वेदांतानं 6 बटाटे वडे चापले होते आणि 7वा बटाटे वडा चापायच्या तयारीत तो होता. तात्याने त्याला कानात हळूच काहीतरी सांगितलं. त्या वाटाघाटीच्या खोलीत आणलं. घडलेला प्रकार सांगत एकामागून एक धक्के देऊन टाकले आणि शेवटी आपल्या घराण्याची आबरू जायची नसेल तर तुला आजच्या आज लग्नाला उभं राहायची गरज आहे हे पटवून दिलं आणि त्याचं मत विचारलं. आजच्या आज? अर्थात. मी बटाटे वडा खात होतो. तुम्ही मध्ये बोलवलं म्हणून मला यावं लागलं. मी बटाट वडा खाऊन येतो, मग माझं मत सांगतो. असं म्हणून वेदांत हॉलमध्ये गेला. त्याने आणखीन 3 बटाटे वडे चापले. वेदांत परत येतोय का नाही म्हणून इथे सगळे चिंतेत. त्याला रंजना कदाचित नको असेल, त्याला उंच मुलगी हवी असेल, त्याच्या मनात दुसरीच कोणीतरी असेल, अशा नाना शंका तात्या, गोपाळराव, गजाननराव यांच्या मनात आल्या. पण पुरेसे बटाटवडे खाऊन झाल्यानंतर 3 कप चहा पिऊन वेदांत पुन्हा हजर झाला. काय तुझं मत काय आहे? मी लग्न नाही करणार. करणार नाही? अरे, मी का म्हणून लग्न करावं? हे बघ, म्हणजे असं बघ, मी आजच्या आज का लग्न करावं? नाही, त्याचं काय आहे वेदांत? काही सांगू नका. मी काही लग्न करणार नाही. अरे, आपल्यासमोर काय समस्या उभी आहे ती तरी लक्षात घे. असं कोणी एका दिवसात लग्न करतं का? एक दिवस सुद्धा नाही हो, 5-6 तासच होत आहे. हे बघ, या समस्येतनं तूच आम्हाला सोडवू शकशील. मुलगी चांगली आहे, उंची जुळतीये. उंची जुळते म्हणून कुठल्याही मुलीशी मी लग्न करायचं का? अरे, कुठलंही कसं होईल? चांगलं घराणं आहे, माणसं चांगली आहेत. चांगली आहेत. त्या स्नेहलने लावलेच की मग दिवे. अरे, ती तिच्या आवडत्या तरुणाबरोबर निघून गेली आहे. तू तुझ्या आवडीच्या तरुणीबरोबर लग्न कर. रंजना तुला आवडेल. अरे, रंजना, मी तिला अजून बघितलं पण नाही. अरे, मग बघ, रंजना आवडेल. नक्की आवडेल रे तुला.
माणसाला केव्हा ना केव्हा लग्न करायचं असतं ना. अरे अचानक लग्न होऊन गेलं ना तर फार उत्तम बरं का. तू बघ रंजनाला, रंजना तुला आवडेल बरं का. मी नाही बघणार, नाही बघणार, वेदांत ठामपणे म्हणाला. मग अमोल आणि तात्यानं त्याला बरंच काही सांगितलं. खानदान की इज्जत, घराण्याची आबरू, झटपट लग्नाचे फायदे, माणसं चांगली आहेत, उंची जुळणारी आहे, पाहुण्यांची तडजोडीची तयारी आहे, वगैरे वगैरे. एवढं सांगून झाल्यावर तात्या म्हणाले, अरे आधी तू रंजनाला बघ तरी. नापसंत असेल तर प्रश्न मिटला, पण पसंत पडली तर अनेक समस्या सुटतील. तू आधी रंजनाला बघ रे. हे म्हणणं वेदांतनं मान्य केलं. रंजनाला बघायचं, ती पसंत पडणार नाहीच, पुढचा प्रश्न मिटला. वेदांतनं बघण्यासाठी होकार दर्शवल्यावर रंजनाला खोलीत बोलवण्यात आलं. ती खोलीच्या बाहेरच थांबलेली होती. ती खोलीत आली. वेदांतनं रंजनाला बघितलं आणि वेदांत चकित झाला, एकदम खुश झाला. ते लावण्य, ते सौंदर्य, तो नीट नेटका चेहरा, जुळणारी उंची, त्याला ती स्वर्गातली अप्सराच वाटली. वेदांतला रंजना पसंत पडली होती, पण तो उगीच म्हणायचं म्हणून तात्यांच्या कानात म्हणाला, मुलगी ठीक आहे, पण आता पण काय, कुंडलीचं काय, कुंडली तोडायला नको का, कुंडली आणले का त्याने. अरे कुंडली गेली खड्ड्यात रे, अमोल म्हणाला. कुंडली खरंच खड्ड्यात घाला. मी कुठं अनघाची कुंडली बघितली आहे. यांनी कुठं स्नेहलनं त्या जयद्रथाची कुंडली बघितली आहे. जयद्रथ नाही हो, अश्वत्थामा. बरोबर आहे. तेव्हा तू कुंडली बिंडलीच्या भानगडीत पडू नको. तुझा होकार आहे ना. मी तयार आहे लग्नाला. आजच्या आज, आजच्या आज, आत्ताच्या आत्ता. आजच्या आज नव्हे तर आत्ताच्या आत्ता, हे वेदांताचं उत्तर होतं. पण जास्त उतावळेपणा दाखवला तर पुढे रंजना डोक्यावर चढून बसेल का काय, असंही त्याच्या मनात आलं. पण वेदांताचा होकार मिळाला. सगळे निर्धास्त झाले. याच लग्नमंडपात तात्यांची बायको मालंतही हजर होती. पण तात्या तिला वाटाघाटीच्या वेळी कधीही बोलवत नसत, कारण ती नेमकं उलटं मत मांडायची. तिला सवय होती. अमोल आजच्या आज लग्न करायचं म्हणाला तर ती म्हणायची, आजच तर लग्न मोडलंय, आता वर्षभर लग्न नाही. वेदांत म्हणाला, मला रंजना पसंत आहे, तर ती म्हणायची, रंजनाला घेऊन काय चाटायचं आहे, दुसऱ्या चांगल्या 56 मुली मिळतील. कायम उलटं मत. म्हणून तात्या तिला कधीही वाटाघाटीला बोलवत नसत. ती असली की कामं लांबणीवर पडायची. रंजना आणि अनघा दोघींचीही लग्न होणार म्हणून गोपाळराव खुशीत होते. तेवढ्यात तात्या म्हणाले, आता व्यवहाराचं बोलू. व्यवहाराचं? मी नाही समजलो. अहो लग्न म्हणजे व्यवहार आला नाही का. अहो व्यवहार, व्यवहार म्हणजे हुंडा. हुंडा? 2 मुलींचा हुंडा, रंजना आणि अनघा. 70 गुणिले 2 म्हणजे 1,40,000. 1,40,000? गोपाळरावांचं धाबं पुन्हा धन 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 आणलं. हो, मग केव्हा केव्हा द्यायचा कधी हा हुंडा? केव्हा म्हणजे आज. आज? अर्थात आज. आधी हुंडा मग लग्न. आधी लग्नी कोंडाण्याचं म्हणण्याऐवजी तात्या आधी हुंडा म्हणत होते. गोपाळराव विचार करायला लागले. अचानक हा खर्च आपल्याला कसा पेलवणार? आधी दागिने, कपडे, आमंत्रणं, प्रवास, खरेदी, हॉल, केटरिंग याच्यावर बराच खर्च झालाय. लग्नासाठी तर कर्ज काढलंय. आता बँक पुन्हा कर्ज कसं देईल? तेही आजच्या आज. लग्न मंडप सोडून आता काय बँकेत जाऊन बसायचं का कर्ज काढायला? बँक मॅनेजर आहे खतरूड. 10-15 दिवस फेऱ्या मारल्याशिवाय कर्ज देत नाही तो. अहो पण आज कसं शक्य आहे? हुंडा पाहिजे. गोपाळरावांनी विचार केला. विचार करता करता एक कल्पना त्यांच्या डोक्यात चमकली. ते पटकन म्हणाले, 1,40,000 कसे? फक्त 70,000. आम्ही 50% कन्सेशन देत नसतो. हुंडा म्हणून 1,40,000 मिळाले पाहिजेत. नाही, माझं म्हणणं थोडं निराळ आहे. काय आहे म्हणणं? हे बघा, 15 दिवसापूर्वी मी तुम्हाला स्नेहलच्या लग्नाचा हुंडा म्हणून या गजाननबरोबर 70,000 पाठवलेत. बरं मग? पण स्नेहलचं लग्न अमोलबरोबर झालंच नाही, बरोबर आहे का नाही? आता तुम्ही मला 70,000 परत करायला पाहिजेत. आपण असं करूया, ते 70,000 हाच आपण रंजनाचा हुंडा समजू. ते तुम्ही काही परत करू नका. बरं, पुढे? आता राहतो अनघाचा हुंडा. तेवढा आम्ही द्यायचा राहतो तुम्हाला. ठीक आहे, द्या 70,000. माझं म्हणणं, तो हुंडा तुम्ही कमी करा. 40,000 ठीक आहे असं माझं मत आहे. पैसा कमी करणार नाही एक सुद्धा. 70,000 दिले पाहिजेत. नाही असं करू नका. 45,000 बरोबर होत आहे. 70 म्हणजे 70. 50, 70. एक पैसा कमी नाही. तात्या दरात ताणून धरत होते. त्यांनी 65,000, 60,000, 55,000 असं उतरत जावं असं गोपाळरावांना वाटलं. तात्या जरा जास्तच आडमुठेपणा करतायत. दोन्ही लग्न मोडूनच टाकू का असा विचार त्यांच्या मनात आला. पण स्नेहलचं झालंय. रंजना अनघाची लग्न आज होऊन जात आहेत.
वरपक्षाचे उंबरठं झिजवणं, परगावी दाखवण्याचे कार्यक्रम, वरपक्षाच्या अटी, हुंडा, मानपान, अडवणूक या संकटातून पुन्हा पुन्हा जाण्यापेक्षा आज लग्न होऊन जात आहेत ते बरं आहे असा विचार त्यांनी केला. मग त्यांनी अमोल आणि वेदांतला एका कोपऱ्यात नेलं, आपली बाजू मांडली. लग्न खर्च आधीच खूप आलाय, लग्नासाठी आधीच कर्ज काढलंय, अचानक बँकेचं पुन्हा कर्ज मिळणं अशक्य आहे. त्यात तो बँकेचा बँक मॅनेजर खतरूड आहे. कर्ज म्हणून बँकेचे पैसे देत असला तरी स्वतःच्या खिशातनं पैसे देतोय असा आपल्यावर डाफरतो. नातेवाईक मित्रमंडळी अचानक 70,000 नाही देऊ शकणार. 5,000 मागितले तर मीच कर्जात आहे, खिशात एक पैसा नाही, 5,000 कुठनं देऊ? कालच मी त्या प्रथमेशला दिले होते, आता माझ्याकडे शिल्लक काही नाही, 500 रुपये देऊ का? अशी निरनिराळी बंडल उत्तरं मारतात. तेव्हा तुम्ही दोघं असं करा, आजच 70,000 मागायचा आग्रह धरू नका, मी दिवाळीला देऊ शकतो. दिवाळीची भेट म्हणून तेवढी रक्कम किंवा तेवढ्या रकमेची भेटवस्तू मी देऊ शकतो. माझं हे म्हणणं तुम्ही तात्यांना पटवून द्या, त्यांना तयार करा. मला भूक लागली आहे. मध्येच वेदांत म्हणाला, मी आधी हॉलमध्ये जातो, काहीतरी खाऊन येतो. असं म्हणून वेदांत सटकला. तो हॉलमध्ये गेला. त्याला बटाटे वडे खायचे होते, पण बटाटे वडे संपले होते. मग त्यांनी 3 प्लेट शिरा खाल्ला आणि पुन्हा तो खोलीत आला. गोपाळरावांचं म्हणणं अमोलला, वेदांतला पटलं होतं. अमोलला तर आजच्या आज लग्न करायचं असलं म्हणून कुठलाही अडथळा नको होता. तात्यांना पटवणं तसं कठीण होतं, ते ऐकणार नाहीत हे माहीत असून सुद्धा अमोल आणि वेदांतनं त्यांना समजवायचा प्रयत्न केला. तात्या ऐकेनात म्हणताना अमोलने युक्ती केली. तो तात्यांना म्हणाला, तात्या तुम्ही इथे हुंडा मागताय पण ते धोकादायक आहे बरं का. धोकादायक? हो धोकादायक आहे तात्या. अनघाचे एक काका सरकारी हुंडा प्रतिबंधक कायद्यात आहेत नोकरीला. हुंडा प्रतिबंधक खात्यामध्ये नोकरीला आहेत? हो, आणि ते आत्ता इथे लग्नाला हजर आहेत. काय सांगतो, खरं काय? खरंच आहेत, खाली हॉलमध्ये बसलेत. आता तात्या सटपटले, त्यांना घाम फुटला. त्या काकांनी आपल्याला धरलं तर काय, पोलिसांना बोलवून आता आपल्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं तर काय, सगळा तामाशा. त्यापेक्षा हुंड्याचा हट्ट सोडलेला बरा. गोपाळराव दिवाळीला दिवाळ भेट देणार आहेत, ती गुपचूप घेऊया. दिवाळ भेट या प्रस्तावाला तात्यांनी मग पटकन मान्यता देऊन टाकली. त्यामुळे आणखीन एक प्रश्न सुटला. लग्नाचा मार्ग मोकळा झाला. मग तात्या गोपाळरावांना म्हणाले, दिवाळी भेट हा प्रस्ताव मला मान्य आहे, पण एक हिशोब राहतोय. आता कसला? तुम्ही म्हणालात 15 दिवसांपूर्वी गजाननरावांबरोबर स्नेहलचा ते आपलं काय ते 70,000 रुपये पाठवलेत. तिथे उभा असलेला गजानन काहीतरी आठवल्यासारखं करून पटकन खोलीच्या बाहेर सटकला. हो पाठवले 70,000. मला 60च मिळालेत. काय सांगताय, 60च? हो फक्त 60 मला मिळालेत. असं होईल नाही, मी 70 पाठवलेत. मला गजानन बुवांनी तुमच्या 60च दिले. गोपाळरावांच्या लक्षात आलं की गजाननानं घोटाळा केलाय. 10,000 स्वतःकडे ठेवून त्यांनी तात्यांना 60 दिले. नेहमी अशा बाबतीत गोंधळ घालत असतो. तो लुडबुड करून कामं स्वतःकडे घेतो आणि गोंधळ घालायला सुरुवात करतो. लग्नाचा हॉल ठरवताना लुडबुड करतो, फोटोग्राफर ठरवताना लुडबुड करतो, कपडे खरेदी करताना दुकानदार ओळखीचा असणाऱ्या दुकानात तो सगळ्यांना नेतो, दुकानदाराच्या कानात काहीतरी कुजबुजतो. इथेही त्यांनी तेच केलेलं असणार. पण तात्या हिशोबी आहेत. असं झालं का, मग काहीतरी चूक झाली असेल, बघतो मी तुम्हाला 60,000 दिले, 10,000 द्यायचे राहिलेत असं तुमचं म्हणणं आहे. बरोबर आहे. आपण असं करूया, मी तुम्हाला दिवाळीत जे 70,000 द्यायचे ना त्याच्याऐवजी 80 देईन. नाही 10,000 आत्ता पाहिजे असं तात्या म्हणणार होते. पण त्यांना तो अनघाचा हुंडा प्रतिबंधक काका आठवला आणि पटकन म्हणले, हो चालेल चालेल, सावकाश द्या, दिवाळीत द्या, चालेल की मला. अमोल आणि वेदांतनं तात्यांच्या म्हणण्याला पटकन पाठिंबा दिला. लग्न ठरलं. आता हा समस्त वऱ्हाडी मंडळींना घडलेला प्रकार सांगायला पाहिजे. म्हणजे स्नेहलचं अश्वत्थाम्याबरोबर लग्न झालंय, ती सासरी निघून गेली आहे. अमोलचं लग्न अनघाशी ठरलंय, वेदांतचं लग्न रंजनाशी ठरलंय आणि दोन्ही लग्न आत्ता या मंडपात होणार आहेत हे सांगून टाकूया. बरोबर आहे, सगळ्यांना तुम्ही सांगून टाका आता. मग गोपाळराव, गजानन, तात्या, अमोल, वेदांत, रंजना, अनघा सगळे मुख्य हॉलमध्ये आले. घडलेला सगळा प्रकार थोडक्यात हातात माईक घेऊन गोपाळरावांनी सगळ्यांना सांगितला. लोक चकित झाले. नातलगात कुजबूज सुरू झाली. पण सगळ्यांनी या निर्णयाचं मोठ्या उत्साहानं आणि जोरदार टाळ्या वाजून स्वागतच केलं. ग्रामदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः भटजींनी मंत्र म्हणायला सुरुवात केली. अमोलचं अनघाशी, वेदांतचं रंजनाशी थाटामाटात लग्न झालं आणि एकाच दिवशी 3ही मुली खपल्यामुळे गोपाळरावांचा आनंद गगनात मावत नव्हता.
मित्रांनो, ही होती सुभाष सुंटणकर सरांची कथा, देव देतो 3 डोळे कथा. आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा, कमेंट करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच काही कथांसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.